एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गावठी कट्टा जप्त केला आहे। प्रदीप मोहन जगधणे व 21 राहणार वडाळा बहिरोबा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नेवासा तालुक्यात शोध मोहिमा सुरू केल्या होत्या। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे संबंधित तरुण वडाळा बहिरोबा गावात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याचे समजताच पथकाने हॉटेलच्या परिसरात सापळा रचला। संशयित इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले। तात्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सदर कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।